क्वार्टर फायनलचे सामने चालू आहेत. समालोचन कक्षामधून देखील आवाज आपल्याला ऐकायचा आहे, तर विनंती करतो 1-2 मिनिटं आपण मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. इकडच्या ऑर्गनायझर बद्दल मी प्रथमतः बोलतोय की जे काही ऑर्गनायझरने केलंय एकदम उत्कृष्ट असे प्लेयर आपण या रायगड संघाचे काढलेले आहेत. रायगड आणि श्रीवर्धन तालुक्यातले आपले जे काढलेले आहेत त्याबद्दल आणि उत्कृष्ट असं त्यांनी ते आयोजन केलेलं आहे. आणि यातलाच आज एक प्लेयर हिरो आपला कधी ना कधी तरी बाहेर कुठेतरी खेळेल अशी माझी इच्छा आहे. आणि मी परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, मॅच इज ऑन. पहिल्या चेंडूवरती 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. सूरज वरती पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करायला इथं पाहायला मिळतंय सूरजनेच. सूरज गायकर फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतं. दुसरा चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. येईल दणदणीत षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे. सूरज यांच्यामधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं होतं सूरज यांनी. अतिशय पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर गोलंदाज सूरज यांनी मात्र कमबॅक केलाय. खरंच पाहायला अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या सूरज यांच्या माध्यमातून. दोन्ही एका बाजूला फलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय सूरज, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज सुद्धा सूरज आहे. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल सूरज यांना. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक होते तो मात्र 11. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचं षटक आहे. सूरजला माहिती आहे की मोठे फटके खेळावे लागतील, कारण समोरचा जो संघ आहे सुवर्णदुर्ग हंटर्स हा सुद्धा चांगला एक बलवान ताकदवान असा संघ आहे. बघूया पुन्हा एकदा सूरज यांचा पुढील चेंडू. रोशन वाजे यांच्यासाठी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नाही. एकेरी धाव पूर्ण झाले, दुहेरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय, परंतु पुन्हा एकदा थांबवलंय रोशन यांनी सूरज यांना. आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती मात्र 12. आतापर्यंत खेळ झाले 5 चेंडूचा खेळ झाला. बघूया पुन्हा एकदा सूरज यांचा पुढील चेंडू. सूरज यांच्यासाठी आता मात्र थोडासा टप्पा विसरतोय गोलंदाज सूरज. येतोय अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धाव संख्या धावफलक होईल तो मात्र पुन्हा एकदा 13. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सूरज यांचा. टाकले धर, फोडलाय पार, चेंडू जाईल सीमा रेषा पार. येईल दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. येस, चला नवीन बॉल मैदानावरती प्लीज पाठवून द्या. मॅच बॉल बाहेर गेलेला आहे आणि आपण जर इथे पाहिलं तर मागच्या मॅचचा हिरो आहे रोशन वाजे, जो सध्याच्या घडीला आहे स्ट्राईक एंडला. अफलातून केला आतापर्यंत तोरणा बाजीगर या संघाचा राहिलाय. आपण सूरज गायकरला पाहताय 5 बॉल मधून तब्बल 17 धावांची एक मातब्बर इनिंग. त्यांनी पहिलाच ओव्हरमध्ये भरपूर समाचार घेतला. आता त्याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती एक जर आपण विचार केला तर वन ऑफ द यंगेस्ट टॅलेंट ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रभावित केलंय, कैवल्य बिरवाडकर. आणि कैवल्य बिरवाडकरला त्याच्या आयुष्यातील एक असा स्पेळ आता हाताळावा लागेल, त्यांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आता स्वतःच्या मनगटाचा खूप चांगला वापर करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. अगदी पाहिलं तर कैवल्यच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती अफलातून फिल्डिंग. अक्षय आहे तिकडे, दुखापत झाले का प्लीज चेक करा. खेळाडू त्या ठिकाणी दुखापतग्रस्त आहेत का प्लीज विनंती आहे. आपण त्या ठिकाणी प्लीज खेळाडूची शहानिशा करा. डाईव्ह जरूर त्या ठिकाणी लगावली होती आपल्या संघासाठी. अगदी धावा वाचवल्या. फिल्डिंगचं आपण त्या ठिकाणी कौतुक जरूर करूया. आमच्या आयोजन कमिटीला विनंती असेल आपण खेळाडूची प्लीज त्या ठिकाणी शहानिशा करा.
खेळाडू जर जखमी असेल तर प्लीज आपण त्याला डगआउटमध्ये आणा, त्यांचा अतिरिक्त खेळाडू मैदानावरती दाखल करा जेणेकरून खेळाडूला देखील आराम मिळेल. पहा मित्रांनो, स्पर्धा खेळत असताना स्वतःला जपणं गरजेचं आहे, स्वतःला सांभाळणं गरजेचं आहे, कारण सर सलामत तो पगडी 50. तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळलं तर तुम्हाला भविष्यामध्ये अनेक स्पर्धा या जरूर खेळायला मिळतील. त्यासाठी विनंती आहे की तिथून गर्दी कमी करा. सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, थोडंसं गर्दी कमी करा तिथून. आणि आयोजन कमिटीला खास करून विनंती आहे त्या ठिकाणी प्लीज अक्षयची चौकशी करून त्याला प्लीज आपण डगआउट मध्ये घ्या, जेणेकरून आपण मॅच ऑन करू आणि अक्षयला देखील थोडंसं रिलीफ मिळेल. आपण सर्वजण पाहत आहे मसा सेवर्धन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट गवी प्रीमियर लीग सीझन 2025 सेकंड क्वार्टर फायनल साठी आपण शिवनेरी पुरंदर आणि विजयदुर्ग शूरवीर दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करेल की आपण माफ करा, शिवनेरी धुरंधर आणि विजयदुर्ग शूरवीर चला विनंती आहे आयोजन कमिटीला मी खास करून विनंती करेल. बघा आपल्याला टाइमावरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणे तेवढंच गरजेचं आहे. जर खेळाडू दुखापतग्रस्त असतील तर त्यांना प्लीज डगआउट मध्ये घ्या. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू जो आहे त्याला मैदानावरती उतरा आणि अक्षयची थोडीशी मी म्हणेल की खातिरदारी करून त्याला बॅटिंगसाठी देखील तुम्ही दाखल करा, काहीच हरकत नाहीये. पण सध्याच्या घडीला जर त्याला रेस्टची गरज असेल, आरामाची गरज असेल तर प्लीज जोखीम न घेता अक्षय तुम्ही मैदानाच्या बाहेर काही काळ आराम करा, बॅटिंगसाठी प्लीज परत या, काही हरकत नाहीये. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार सूचित करेल की स्वतःचं आरोग्य जपा, स्वतःला सांभाळा. आयुष्यात क्रिकेटच्या मॅचेस खेळायचे असतील तर तुम्हालाही तेवढंच तंदुरुस्त, फिट आणि स्वतःला जपणंही महत्वाचं आहे. चला मॅचला सुरुवात होतीये आणि मला वाटतं अक्षय जखमी झाला होता, त्या ठिकाणी पंच जरूर शहानिशा करतील. आपण अंपायरचं देखील कौतुक करूया, त्या ठिकाणी खेळाडूची चौकशी करत आहेत आणि नक्कीच सर, अक्षय एक महत्वपूर्ण खेळाडू आहे त्या संघाचा, परंतु स्वतःला येस अंपायर रन्स किती धावून काढल्यात पंच? 2 रन्स. चला या चेंडूवरती 2 धावा धावून काढलेल्या आहेत, एक सिंगल आहे. येस थँक्यू सो मच, एक सिंगल धाव आली आहे. रणसंख्या जर पाहिली तर आपण इथे 20 या आकड्यावरती आपण पाहत आहे. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. अलॉंग द ग्रास जमिनीला अगदी चुकी झाली. या चुका आता तुम्हाला टाळाव्या लागतील, चुका करून चालणार नाहीये. सध्याच्या घडीला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, यावेळी आलाय मच नीडेड वेलकम चौकार. येस थँक्यू 4 धावेने रणसंख्या 24च्या घरामध्ये तुम्हाला आता क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं करावे लागतील, कारण करो या मरोची लढाई आहे. दिवसभर तुम्ही केलेल्या मेहनतीला जर पुढे घेऊन जायचं असेल तर ही मॅच तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मॅच आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही विचार केला तर कैवल्यच्या खांद्यावरती जबाबदारी असताना त्याला तुम्ही साथ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळी डॉट बॉल, पहिल्या चेंडूवरती सिंगल, देन 4 रन्स आणि त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. आणखीन एक बिग हिट, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. यावेळी 6 धावांसाठी सूरज गायकरच्या बॅटमधून हा षटकार. येस डीजे. येस थँक्यू. हे झेल आता तुम्हाला टिपावे लागतील. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये लक्ष नव्हते, त्यांच्या हाताला ब्रश होऊन बॉल बाहेर निघून गेला. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता तुमचे सर्वोत्तम प्रयत्न मैदानावरती सादर करावे लागतील, कारण आता ही संधी नाहीये. इथून जर तुम्ही पराजित झालात
तर तुम्हाला बाहेर येऊन मॅचेस बघाव्या लागतील उद्याच्या दिवसात देखील. फटका खूप चांगला होता, नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरचा वेध घेतला आणि इथे काही प्रमाणात म्हणूया धावा वाचल्या गेल्या आणि या 1च्या मदतीने रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचले 31च्या घरामध्ये. 31 आकडा पाहिला तर महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड या खेळाडूचा जर्सी नंबर ज्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अगेन्स्ट द उत्तर प्रदेश वानखेडेच्या मैदानावरती एका ओव्हरमध्ये तब्बल 7 सिक्स मारण्याचा कारनामा केला होता. 7 बॉल डिलिव्हर झाले आणि 7ही बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि या खेळाडूचा जर्सी नंबर सध्याच्या घडीला 31 ऑन द स्कोर बोर्ड. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, फुलर लेंथ खेळाडू त्या ठिकाणी आहे, त्यावेळी थोडीशी फंबलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सिंगलचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये. तिसरी धाव घेतली जाईल का? बॅकअप आहे, डेंजर एंडला थ्रो आणि लालच भुरी बला मैदानावरती 2 धावा आलेल्या असताना देखील तिसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि जी वेल सेटल बॅटिंग सुरू होती त्यातला पहिला गडी माघारी परतलाय फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 33. खरंच अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करत होता सूरज. एवढे तिसरी धाव घेण्याची काही आवश्यकता नव्हती, पण दुशांत सर सांगायचं म्हटलं तर कैवल्याने या सगळ्यांनाच दिवसभरात सगळ्या सामन्यात प्रभावित केले. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. या सामन्यात जरी त्याच्याकडे जास्त धावा आल्या असेल त्या षटकामध्ये, पण तो मागील 2 सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या कैवल्याच्या माध्यमातून. धनगरमली गावला बिलॉंग करतो तो. बघूया पुन्हा एकदा नवीन फलंदाजी मार्कवरती जाताना पाहायला मिळेल आपला प्रणय. तर स्ट्राईक एंडला असेल फलंदाज रोशन, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज असेल प्रणय. तोरणा बाजीकर स्वतः विनय माडिक या संघाचे संघ मालक आहेत, त्यांचे बंधू प्रणय माडिक हे. शिवनेरी धुरंधर आणि विजयदुर्ग शूरवीर दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या प्लीज. चला बोलूयात गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज स्वप्नील वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी मार्कवरती सध्याचा तोफान फॉर्मात असलेला फलंदाज रोशन वाजे, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 4 धावा आलेत. बघूया पुन्हा एकदा स्वप्नील यांचा पुढील चेंडू रोशन यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू मात्र इथं हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होतो का पाहणं गरजेचं होईल, परंतु इथं क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही आणि दुसरा हादरा बसेल तोरणा बाजीगर या संघाला 33 धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती चांगला झेल पकडला गेलाय. स्वप्नीलनी चांगला गोलंदाजी केली होती. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज रोशन वाजे, परंतु टायमिंग परफेक्ट सेट न झाल्यामुळे चेंडू हवेत गेला आणि त्याला झेल बाद व्हावा लागला. रोशन मात्र इथं माघारी परतलाय, परंतु आता त्याची जागा घेण्यासाठी फलंदाजी मार्कवरती जात आहे नवीन खेळाडू श्लोक खेडेकर. हा सुद्धा खेळाडू म्हसळा तालुक्यातून खास क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या भायंदरच्या मैदानामध्ये आलाय. बघितलं गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्वप्नील. त्या फलंदाजी मार्कवरती आपला फलंदाज पाहायला मिळेल श्लोक खेडेकर. सतत त्याचाही स्वतः खूप बघूया मैदानाकडे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अंतिम षटक. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टोळावण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल तिथं कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. एकेरी धाव पूर्ण होते, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न करत दुहेरी धाव घेण्याचा सुद्धा यशस्वी प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु कॉल येतोय नाही, नाकारतोय कॉल. या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. धावसंख्या होती ती मात्र 35. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता स्वप्नील यांनी, तर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आलेत. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू श्लोक यांच्यासाठी स्वप्नील यांच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र हवेत आहे. बघूया चौकार येईल का? येईल दणदणीत खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद डीजे. खरोखर हा सुद्धा एक युवा टॅलेंट आहे, युवा खेळाडू आहे, 18 वर्षाचा खेळाडू आहे. या खेळाडूने सुद्धा आज दिवसभरात प्रभावित केलंय तोरणा बाजीगर या संघाकडून खेळताना. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथं गोलंदाजीच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. चेंडू होईल त्रिफळ अचित. इथं मात्र श्लोकला माघारी परतावं लागतंय आणि तिसरा हादरा बसतोय तोरणा बाजीगर या संघाला श्लोकच्या स्वरूपात. बघूया नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्कवरती जाताना भूषण. आतापर्यंत तिसरं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या झाली ती मात्र 39. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. बघूया
शेवटच्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का? कारण का मागच्या सामन्यामध्ये पण जवळपास 48 धावांचं आव्हान ठेवलं होतं तोरणा बाजीगर संघाने विरुद्ध संघाविरुद्ध. या सामन्यात सुद्धा 2 मोठे फटके आले तर चांगला यशस्वी असा मोठं आव्हान उभं करेल तोरणा बाजीगर हे संघ. पुन्हा स्वप्नील यांचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा नवीन फलंदाज भूषण यांच्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू याला चेंडू केलाय पूल, तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघूया आली आहे एकेरी धाव आणि इथं येईल पुन्हा एक दणदणीत खणखणीत चौकार. या 4 धावसंख्येने धावफळक मात्र तर वेगाने पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती मात्र 43. अजून सुद्धा या अंतिम षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. भूषणने मात्र पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय स्वप्नील वरती. स्वप्नील यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा भूषण यांच्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू टोळावला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावत जातो. झेल होते का बघण्याचा प्रयत्न केले परंतु एक धाव पूर्ण होते. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुहेरी धाव सुद्धा घेण्याचा यशस्वी प्रयत्न, तिहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया इथं धावचित करण्याची संधी होती परंतु ती पूर्णपणे गमावली जाते. आणि 3 धाव, या 3 धावने धावफळक होते तो मात्र 47 आणि मर्यादित 3 षटकामध्ये विजयासाठी आव्हान ठेवले तोरणा बाजीगर या संघाने सुवर्णदुर्ग हंटर्स या संघासमोर 48 धावसंख्येचं, माफ करा 47 धावसंख्येचं आव्हान ठेवलं विजयासाठी सुवर्णदुर्ग हंटर्स या संघासमोर तोरणा बाजीगर या संघानं. हॅलो, जाऊया दुसऱ्या क्वार्टर फायनल कडे. शिवनेरी पुरंदर आणि विजयदुर्ग शूरवीर या दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाते. मी विनंती करतो की आपण टॉस का बॉस कडे यायचं आहे. एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. एक सामना मात्र क्वार्टर फायनलचा चालू आहे. दुसऱ्या क्वार्टर फायनल कडे आपण जातोय. शिवनेरी पुरंदर आणि विजयदुर्ग शूरवीर. मान्यवरांना विनंती करतो थोडंसं आम्हाला टॉस का बॉस खाली करून द्यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केली जाईल. महेश धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवनेरी या पुरंदर या संघाचे मात्र संघ मालक आलेत. मी विनंती करतो विजयदुर्ग या संघाचे, विजयदुर्ग शूरवीर या संघाचे कर्णधारांना विनंती करतो टॉस का बॉस कडे आपण यायचं आहे. शिलीम गावचे सुपुत्र महेश धुमाळ साहेब गवळी समाज संघटनेचे चांगलेच पदाधिकारी आहेत, सेक्रेटरी देखील आहेत. या मीराबाई दर्शे त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाते. मला वाटतं शिवनेरी पुरंदर या संघाचे कर्णधार टॉस का बॉस कडे आलेत. शेवटचं कॉल असेल विजयदुर्ग या संघाला, कारण त्याच्यानंतर आपल्याला पॅनल्टाईज केलं जाईल. क्विक फास्ट आपण यायचं आहे. एका बाजूला पाहिलं तर गावानुसार म्हटलं तर वांद्रे संघ, दुसऱ्या बाजूला पास्टी संघ आणि दोन्ही संघांची म्हणजे प्रीमियर लीग मध्ये नाव घेतलं जात आहे. तो म्हणजे शिवनेरी पुरंदर आणि दुसऱ्या बाजूला असतील ते विजयदुर्ग शूरवीर. थोडंसं वैभव दिवेकर यांना विनंती करतो क्विक फास्ट आपण यायचं आहे. ब्रेक इनिंग मध्ये टॉस केलं जाईल कारण समालोचन कक्षामधून देखील आवाज ऐकायचा आपल्याला. सकाळपासून अगदी फोटोग्राफीचं चांगलं प्रेक्षेपण करतायच. आम्हाला न कळत मात्र फोटो काढले जात आहेत. चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून देखील होत आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील पुढे व्यवसायासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असेल. तरी 3 षटकांचा सामना असेल ज्याची मसळा प्रीमियर लीग मध्ये सेकंडला बोली लागली गेली कर्णधार आणि एक अष्टपैलू कर्णधार दोघांमध्ये टॉस केली जाते. दादांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल जातोय तो विजयदुर्ग या संघाच्या बाजूने. आपलं काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय ते शिवनेरी या संघाला फलंदाजीसाठी. रोहन वाजे सारखा फलंदाज आहे, सचिन गायकर सारखा फलंदाज आहे. किती धावांपर्यंत आपण त्यांना थांबवू शकता? आम्ही प्रयत्न करू, आम्ही कमी करून देण्याचा. 25 त्यापेक्षा जास्त कमी. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात असू दे.
अगदी विजयदुर्ग या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी आमंत्रित केलंय. आपण किती धावांपर्यंत मजल मारू शकता? दुसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी आपल्याकडून निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली. सचिन मात्र फायर झाला होता. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 30-35 पर्यंत प्रयत्न करू. चांगला क्रिकेट खेळू. चांगलं गेम फेअर प्ले क्रिकेट आमच्याकडनं दाखवलं जाईल आणि प्रयत्न असतील की मॅच विनिंग करण्याचं. थँक्यू. दोन्ही संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील सामन्यांसाठी मान्यवरांची फोटोग्राफी केली जाते. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॅक्स. चला बॅक टू क्रिकेट मॅचकडे आपण जाऊया. जिथे धावफलकावरती जर धावा आपण पाहिला तर 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं आणि प्रत्युत्तर देत असताना एका धावेनं रनचेस. पायामध्ये बॉल राहिला. पंचांकडे अपील जरूर केली होती. पंचांचा इशारा पहा. नॉट आउटचा सिग्नल. या स्पर्धेमधील आपण ही पहिली उपउपांत्य फेरी म्हणजे क्वार्टर फायनलची पहिली लढत पाहत आहे. मसा सिवर्धन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट गवई प्रीमियर लीग 2025 चा थरार. 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये जरूर सेट केले गेले. मात्र मगाशी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणतंही टार्गेट हे विजयाची गॅरंटी देत नाही. आपण 2006 मध्ये सामना पाहिला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका. 434 धावांचं आव्हान आणि हर्षल गिब्स नावाचं वादळ मैदानावर त्याला होत्याचं नव्हतं केलं. इथे अगदी अक्षयकडे ती क्षमता आहे. या मैदानात जर तुम्ही पाहिलं तर अक्षय याने आधी अशा वादी बऱ्याचशा खेळी ज्या आहेत ते केलेले आहेत. त्याची माहिती आपल्याला अविनाश काते सर यांच्या माध्यमातून देखील मागच्या काही मॅचेसमध्ये आपण जरूर ऐकली. इथे सध्याच्या घडीला पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि रणसंख्या 3 रन बॉल इक्वेशन. तुम्हाला अजूनही येणारे 15 बॉलमध्ये 44 धावा करायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात पहिलं पॉवर प्लेचं षटक हे फार महत्वाचं आहे. ही अक्षयची ओळख आहे. खेचून काढलं बॉलला. मिड विकेटला खेळाडू आहे मात्र त्याचा अव्याका बाहेर. 1 बाउन्स. खिलाडी बने दर्शक, दर्शक बने दिवाने. यावेळी अक्षयच्या बॅटमधून AK-47 चौकार. अक्षयची ही ओळख आहे. मगाशी जसं म्हटलं की फील्ड करत असताना त्याला दुखापत झाली आणि त्याच्यानंतर त्याने स्वतःला मैदानाबाहेर नेण्यापासून थांबवलं. त्याला माहिती होतं माझ्या संघासाठी आता खरी माझी गरज आहे आणि गरजेच्या वेळी जो उभा राहतो. अगदी म्हटलं जातं की न पद बडा न कद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर अक्षय एक दर्जेदार खेळाडू आहे आणि अगदी अशा क्षणी तो मैदानावरती स्वतःला त्याने थांबवलं आणि त्याच्यानंतर तो उभा राहिला आणि इथे बॅटिंग करत असताना लगेचच रोहन वाजीच्या अगेन्स्ट काउंटर अटॅक. आणखीन एक स्लॉट मध्ये बॉल. खेळाडू त्या ठिकाणी नाही आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री रॉप. यावेळी बॅक टू बॅक अक्षयच्या बॅट मधून हा दुसरा 4 रन चौकार. पाच चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 11. आकड्यांमध्ये लगेचच बदलाव झाला बघा. 13 मध्ये 36 करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला इक्वेशन रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 16.62च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. अक्षय 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 आणि अक्षयचा हा क्लास. यावेळी आणखीन एक षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 17. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये आता गरज आहे 30 धावांची. नक्कीच सर. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये सूरजच्या सुद्धा 19 धावा कुठल्या गेल्या होता. त्याला प्रत्युत्तर देताना अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आपल्या नावाला अशी साजेशी खेळी करताना त्याने तब्बल आतापर्यंत धावा कुठल्यात त्या मात्र 15. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. तीन 17 धावा झालेल्या आहेत. तुम्हाला अजून 30 करायचे आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. अविनाश काते सर तुमचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेलकम. सरचे स्वागत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज. हाय व्होल्टेज रामा. नक्कीच हाय व्होल्टेज तो सेमी फिनाले मध्ये आहे. त्यामुळे करो की मरो डू और डाय ची लढत आपण जरूर पाहताय. सूरज मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. अवांतर धाव मिळते. हा कदाचित फलंदाजीचा दबाव येतोय गोलंदाजावरती. एका बाजूला पाहिलात तर वरचा सूरज मात्र मावळते दिशेकडे चाललाय आणि हे दोन्ही सूरजला मात्र फायर होताना पाहायला सगळ्यांना आवडेल. एका बाजूला फलंदाजी करतोय सूरज वरणकर आणि गोलंदाजी मार्कवर राहतो सूरज गायकर. पाहूया
काय गोलंदाजीचा थरारा करतोय गोलंदाजी सूरज. खोलवर टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता. सर दिशा जर पाहिलं ना तर मात्र अक्षयला जास्तीत जास्त स्ट्राईक करण्याची गरज आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करूयात. त्यांनी स्लोवर बॉल हाताळला. आपण सकाळपासून उल्लेख करतोय स्लोवर अँड क्लेवर. व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस विपन इन टेनिस क्रिकेट याचाही उल्लेख झाला. बॉल स्लो केला. पहिल्या बॉलवरती माझ्याकडून काय चुकी झाली आणि दुसऱ्या बॉलवरती मी माझ्याकडून काय करेक्ट केलं. या दोन सूत्र आपण मैदानावरती पाहिलं. नक्की स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती. सुवर्ण संधी होती पण जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव संख्या मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 19. आता मात्र समीकरण येतोय ते 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. काबिलियत आहे ती म्हणजे सूरजकडे मोठे फटके खेळण्याची. पण जास्तीत जास्त स्ट्राईक जर अक्षयकडे दिली ना तर सामना मात्र आपल्याकडे देखील कलाटणी घेऊ शकतो. आणि अविनाश सर गरजेचं आहे ना तेवढं तुम्ही मैदानात करा असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये गरजेपेक्षा जास्त काय करायला गेलात तर बऱ्याचदा प्रयत्न अंगलटी. त्यात मात्र सध्याच्या घडीला उचलला आणि फेकला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सूरज वरणकरच्या बॅटमधून यावेळी षटकार. नक्कीच सर जर पाहिलं ना तर सूरज गायकरने फलंदाजी करत असताना अनेक चौकार षटकारांतून प्रश्न ठेवले होते या संघासमोर. आता मात्र त्याला उत्तर करतोय. हल्ला करतोय तो सूरज वरणकर. 1 ऑन फायर होतोय तो आपल्या फलंदाजीतून. धाव संख्या मात्र होती ती 25. 1 लॉस नो लॉस. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक केलंय गोलंदाजाने. एक धाव येते. एकेरी धावेबरोबर गचाड क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळतंय पण अक्षयने मात्र थांबवलं गेलंय आणि धाव स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होती ती 26. समजदारीचं क्रिकेट पहा. मागच्या चेंडूवरती षटकाराला यावेळी स्ट्राईक रोटेशन. सूरजला माहिती आहे माझ्यासमोर आक्रमक दर्जाचा खेळाडू अक्षय नॉन स्ट्राईक हँडला उभा आहे. आता माझं काम झालंय. मी नॉन स्ट्राईक हँडला जाऊन बॅटिंग एन्जॉय करतोय आणि अक्षयला स्ट्राईक हँडला आणलं. ऑन साईडला फटका आलाय. जमिनीला अगदी गुदगुळ्या करत चेंडू निघून चाललाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉलला अडवलं जाईल. रनआउटची संधी आहे का? गरज होती का? बरेचसे प्रश्न घेऊन आता फलंदाज सूरज माघारी परतलाय. पहिला ब्रेक थ्रू लागलाय आणि आता नवीन बॅटर मैदानावरती येतील तोपर्यंत डीजेला संधी देवात. ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. अगदी चिमणी उडाली भूरभूर. आता चिमणी नाही आता मात्र चेंडूला भूर करावा लागेल तरच मात्र सामन्यामध्ये आपण पुनरागमन करू शकतो. आता तब्बल समीकरण येतोय ते 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सूरजला मात्र मोठे फटके आणावेच लागतील तरच आपण सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. नाहीतर आपल्याला मात्र क्रीजवर थांबावं लागेल. प्रयत्न करतोय. हा येतोय प्रति हल्ल्याला. उत्तर जातोय सीमारेषी पार. बिग षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. या 6 धावेबरोबर वाढती धाव संख्या होते ती संघाची अगदी 33. डीजे येस थँक्यू. मैदानावरती पाणी घेऊन जात असताना पंचांची परवानगी घ्या. आयोजन कमिटीची परवानगी घ्या प्लीज. विनंती आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रोटोकॉल्स आहेत या स्पर्धेचे ते पाळणं गरजेचं आहे. आता 6 बॉलमध्ये करायचे आहेत 14 धावा. आपण सुरुवातीपासून उल्लेख करतो क्रिकेटच्या खेळामध्ये अंत भला तो सब भला. सुरुवात तुम्ही केली आहे मात्र आता शेवट कसं करताय सर्वाधिक महत्वाचं आहे. शेवट गोड तर क्रिकेटच्या मैदानावरती सगळं काही गोड. गोलंदाजी ट्रॅकवरती आले. श्लोक खेडेकर मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आहे. अंगावरती घातलेली जर्सी. नक्कीच श्लोक गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. त्याला सामना करेल अतुल. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल आहे. हा अतुलचा दबाव येतोय गोलंदाजावरती. एक अतिरिक्त वाईट धाव नो बॉल पंच मात्र घोषित करतायत. एक धाव मात्र एक्स्ट्रा मिळते. एका धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते 34. सर हा जो 9 चेंडू जातोय श्लोक कडून ती सुवर्ण संधी कदाचित अतुलला पाहायला मिळेल काय? चला विनंती आहे थोडंसं घाई करण्याचा आपण प्रयत्न करूयात. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे मॅच मध्ये शिल्लक. फ्री हिटचा बॉल आहे. मिड ऑनला खेळाडू खराब क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न नाही होणार आणि समोर अक्षयला स्ट्राईक हँडला आणणं ही स्ट्रॅटेजी जरूर आपण पाहिली. आणि आता उर्वरित जर आपण एकंदरीत चेंडूंची संख्या पाहिली तर 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 1-2-12 धावा. नक्कीच आता मात्र स्ट्राईक केला येऊ ठेवतोय तो म्हणजे सकाळी मगाशी तुम्ही म्हटलात अक्षय अक्षय अक्षय
तोच मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय आणि गोलंदाजी मार्को सज्जा युवा स्टार गोलंदाज श्लोक अक्षय स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. अगो टप्प्याची गोलंदाजी पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 36. समीकरण थोडंसं सर सोपं येतं या धावसंख्येनंतर 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. प्रेशर आहे, प्रेशर हँडल करता तुम्हाला यायला हवं. इथे 5 श्लोक काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता. कदाचित अक्षयला बाउन्सचा वापर करायचा ही त्याची स्ट्रॅटर्जी होती, मात्र बॉल थोडासा मागे राहिला आणि त्याच्यानंतर वन बाउन्सची ताकीद आली. त्याच्यामुळे हा जो बॉल आहे हा बॉल देखील पाहणं मनोरंजक राहणार आहे. सोडून दिला बॉलला वेल लेफ्ट. पंच या ठिकाणी पाहत आहेत आणि शहानिशा जरूर करतील. गोशांकी झोनमध्ये चेंडू आहे का ही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर होतोय. इथे फलंदाज या चेंडूवरती बाद. पंचांचा इशारा आहे वाईड आणि त्याच्यानंतर मेल 1 धाव. येस वाईड आहे. अंपायर्स आपल्यापर्यंत सिग्नल पोहोचवला. दॅट्स अ वाईड डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आपल्याला सांगतो वाईड आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आला आणि त्याच्यानंतर इक्वेशन मध्ये बदलाव. 5 बॉल आणि 9 धावा. काते सर आपण नेहमी म्हणतो की एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती. तुम्हाला चुका टाळाव्या लागतील आणि या षटकामध्ये श्लोकचा आपण विचार केला तर एक नाही त्याने 2 चुका केल्या. तुम्हाला कदाचित जे चेंडू आहेत ते कदाचित चांगल्या लेंथवरती हाताळावे लागतील. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. नक्कीच गोलंदाजावरती मात्र दडपण आहे. तो म्हणजे श्लोकवरती आधी अक्षयचा 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. जर या सामन्यामध्ये पाहिलं ना सुरुवात देखील स्ट्राईक एंड आला होता. त्याने अक्षयला स्ट्राईक देताना आत्महत्या करावी लागली. त्याचप्रमाणे अतुलने देखील आत्महत्या केली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि अक्षयला स्ट्राईक दिली जाते. हा चेंडू देखील महत्त्वपूर्ण असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सीमारेषेकडे चेंडू जातोय. 1 धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. अतुलला स्ट्राईक दिली जाते अक्षयला आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. काय 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं येत आहे. ते म्हणजे अगदी 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. एका धावेवरती होणाऱ्या टाळ्या, एका डॉट बॉलवरती होणारा जल्लोष हे तुम्हाला सांगतो ही मॅच किती महत्वाची आहे. इथून जो जिंकेल तो सुपर 2 मध्ये जाणार आहे. त्यामुळे आता मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह पाहता. मी सर्व खेळाडूंना विनंती केली बाउंड्री लाईन पासून थोडंसं मागे सूरज आपलं शिवनेरी Boundary line संघ पासून यांना देखील please विनंती करतो सर्वांनी मागे बाजूला उभं व्हा. राहायचंय आपण, कारण एक रंगतदार सामना पाहायला मिळतंय. रोमांचक सामना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना सर पाहिलं ना तर अक्षय थोडासा दुखापतग्रस्त झाला होता. आता मात्र त्याला थोडासा थकवा येतोय. अगदी पंचांचा निर्णय घ्यायचा आहे. पाणी नंतर द्यायचं आपण थोडा 1 चेंडू टाकल्याच्या नंतर. अगदी श्लोकला विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्क व सज्ज श्लोक आणि त्याला मात्र सामना करे फलंदाजीतून अक्षय खेडेकर. सर एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. 440च्या व्होल्टेजचा सामना पाहायला मिळतोय. अक्षय मात्र एकही झुंज देतोय, पण जी झुंज आपल्याला जर विजयी ठरली तर पुढील मात्र सामन्यामध्ये आपण प्रवेश करू शकता. अक्षयचा नक्कीच हा चेंडू महत्वपूर्ण असेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचांकडे अपील करतोय वाईटचा चेंडू मागतोय, पण नाही पंच मात्र तटस्थ राहत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अजून देखील सामन्यामध्ये रंगतदार मजा. पंच सांगतायत बॅटर शफल झालेत. गोलंदाजाला ही बेनिफिट मैदानावरती द्यायला हवा आणि मी म्हणेल की 3 मध्ये करायचे 7 धावा. श्लोकला हिरो बनण्याची संधी आहे आणि त्याच्यासमोर अक्षय आहे. त्यामुळे आता विलन कोण होईल आणि हिरो कोण होईल हे येणारे 3 चेंडू सांगून जातील. येणारे 3 चेंडू आणि गरज आहे अजूनही 7 धावांची. खूप चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केला. खेळाडू आहे तिकडे. सिंगल धाव कंप्लीट तर झाली आहे आणि इथे जर आपण पाहिले तर दुसरी धाव घेत असताना आणखीन 1 विकेट सॅक्रिफाईस केली आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर अविनाश सर हे अक्षयसाठी जवळजवळ 3 विकेट सॅक्रिफाईस केल्या गेल्यात. त्यामुळे आता अक्षयच्या खांद्यावरती फक्त जबाबदारी नाहीये तर संघाचं भवितव्य आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2 मध्ये करायचे 6. 1 6. 1 मिनिट अक्षयला थोडंसं पाणी द्यायचं आहे. लंकेश दादा आपण देखील दिलात कमिटी मेंबर्स. ओके थोडंसं सूरज फास्ट जायचं आहे. सर आता जर अक्षयला म्हटलंय ना खूप मोठी जबाबदारी आहे, कारण या सामन्यामध्ये जर आपण हरलो तर मात्र माघारी परतावं लागेल, कारण 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण खेळ, कारण म्हटलं जातं ना जो पानी से नाते है वो कपड़ा बदल देते हैं लेकिन हम तो पसीने से नहाएंगे और इतिहास भी बदल देंगे, असं मात्र कारनामा करावा लागेल. सूरज थोडंसं क्विक फास्ट आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. ओके धन्यवाद. त्वरित पंचांना देखील विनंती करतो, कारण अजून देखील 2 सामने मात्र बाकी आहेत आणि वेळ मात्र आपल्याकडे खूप कमी आहे. आणि हा चेंडू पाहिला तर महत्वाचा आहे. अक्षयने बॉल मारल्यानंतर सिंगल धाव घेतली जाईल का नाही घेतली जाणार, स्वतःला स्ट्राईक एंडला ठेवणार की काय होणार हे पाहण्यासारखं आहे, कारण शेवटचे 2 चेंडू आणि करायचे 6 धावा. फटका आलाय अफलातून झेल. अगदी मी म्हणेल की या मॅच मधली अशी एक मोमेंट
जी कदाचित ती मॅच पूर्णपणे टर्न करेल, मॅच मधली हवा काढेल की काय, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मात्र लढण्यासाठी एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये करायचे 6 धावा. पण तुम्ही मगाशी म्हटलात की कोण आजच्या सामन्याचा विलन किंवा हिरो ठरतोय, तो मात्र श्लोक मात्र हिरो ठरला जातोय काय, कारण अक्षयला मात्र माघारी परतवलं लागलाय. कारण चांगलं अगदी म्हटलं मगाशी देखील मी म्हटलं, जो पाणी से नाते वो कपडा बदल लेते हैं, जो पसीने से नहाएंगे वो इतिहास बदल देंगे. तो मात्र प्रयत्न करतोय, बॉलला देखील घाम लावला जाते त्या श्लोकच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. एक निर्णायक चेंडू मात्र बाकी आहे, सामन्यामध्ये वर्चस्व करू शकतो. सामना एकतर्फी होता, त्याला मात्र कलाटणी दिली आणि श्लोकने मात्र आपल्या बाजूने सामना घेऊन चाललाय. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना. शेवटचा बॉल, 6 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या सेमीफिनाले मध्ये. गोलंदाज निघालाय समोर पाहिलं तर कैवल्य बिरवाडकर. लास्ट डिलिव्हरी ऑफ फर्स्ट क्वार्टर फायनल आणि कोणाचं भवितव्य या बॉलवरती लिहिलंय. एका बाजूला जर पाहिलं तर श्लोक खेडेकर, कैवल्य, दोन्ही यंगस्टर आणि या शेवटच्या बॉलवरती दोन्ही संघाचं भवितव्य. व्हेरी लास्ट डिलिव्हरी, उडवलंय बॉलला, ताकद नाहीये तेवढी आतमध्ये लँड झालाय. म्हणजे इथे जर पाहिलं तर 6 धावा नाही मिळणार. या स्पर्धेचा पहिला सेमी फायनली संघ आहे, त्या संघाचं नाव आहे तोरणा बाजीगर. हा जो संघ आहे तो ठरला आहे या स्पर्धेचा पहिला सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ. नक्कीच मी विनंती करतो, क्विक फास्ट आपण मैदान सोडायचं आहे मित्रांनो. शिवनेरी संघाला विनंती करतो, क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. आपण देखील कमिटी मेंबर्स आहात. रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. जसे जी दिशा जर संध्याकाळ पाहिलीत ना तर अगदी